हो हो काय नाही रे बाबा. हो हो राजा काय नाही रे काय नाही बाबा. कुठे आहे काय? जय शिवराय मित्रांनो, जाळीत साप अडकलाय. आपण हे पकड आणले ते काही जाळी कट करण्यासाठी आणि मला फोटो पाठवलेला त्यांनी, त्यामुळं मी पहिल्यांदा हार्डवेअरमध्ये गेले. हार्डवेअरमधून ह्या पकड घेतल्या आणि आता आपण कॉलवर पोहोचलोय की दादा आपल्याला घ्यायला आले. खूप सुंदर आहे. मोठा बंगला आहे, अतिशय सुंदर. सगळी झाडे वगैरे, फळांची फुलांची, मस्त वातावरण आहे. तुम्ही ठेवला का? आम्ही इथं सोडलं होतं, आम्हाला वाटलं निघून जाईन तिथून, पण ते निघाना. अडकल्यावर कसा निघेल? कोणती बाथरूम मध्ये पळून जाईल इथून, त्यामुळे त्यांनी ही जाळी आणून ठेवली इथे. आणि बघा खोलमध्ये कसं अडकलंय. धामण साप आहे मित्रांनो, विषारी. आता तो चावणार, हात लावायला गेलं की मान फुगून अटॅक करणार, कारण अडकलाय ना, भीतीपोटी चावणार. म्हणून आपण काय करू, स्टिकच्या सहाय्याने त्याला बाहेर घेऊयात सावलीत आणि बघूयात कशा पद्धतीने त्याला व्यवस्थित आपल्याला त्याच्यामधून बाहेर काढता येईल, त्याची सुटका करता येईल. चला. काय झालेलं आहे दादा? खूपच डेंजर अडकलाय. बाहेर निघलाय म्हणजे खूपच हाल झालेत त्याचे. मोडला काय पण तू म्हणते ना. आता तो अशा ठिकाणी गेला. तुम्ही पण ठेवला तर जाळीवरच ठेवलाय? नाही इकडे आली. नाही आम्ही इथं सोडला होता. अच्छा, तिकडे गेलाय का तो? गेला ते निघायसाठी, ते चालू देते घरचं. इथेच कट करते, कारण त्याने पूर्ण जाळीला आळू का मारलाय. दुसरं पण नाही करत, आमच्यावर त्याला तीच करत होत. हो हो काय नाही रे बाबा. हो हो राजा काय नाही रे काय नाही बाबा. हो 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 काय नाही थांब 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 राजा. हो इकडून होल केलेलं आहे त्याला. तेल आहे का दादा आपल्याकडे? काय ते? तेल तेल हा द्या ना. जा बरं, बोलायला लागते, आईला बी घेऊ.
आणि खोबऱ्यात तेल आणायचं का? खोबरे तेल आणा. खोबऱ्यात तेलाची बाटली आण. लय मोठं जीवदान भेटलं बाबा याला, नाही ते बिचारा असंच मुलं असतं. बाटलीला तोडलेलं आहे श्वास घेते म्हणून. एक आयडिया केली हेड कॅच करण्यापेक्षा. घाबरतात साप, भित्र्या असतात खूप खरं तर. ठीक आहे, थांब. धामण आहे नी. काय प्राणी असतात, कुठे कुठे घुसतात, काय करतील. निघलास. लय मोकळं वाटलं असं. पाणी असेल तर ना थोडस बाजूला. आता मला चाव. आम्ही त्याला दोन पाणी आणलं. काय नाही आता एवढ्या वेळ चावत होता, आता झालं शांत. हा सोडवलं ना तुला. ओके, काही नाही. त्याला आता लय मोकळं वाटत असं. हा आता किती चावत होता बघितलं तुम्ही, किती आ करत होता. आता चावतोय का? चालेल का मग? तर एकदम ओके. मला वाटलं होतं डॅमेज आहे पण नाही आहे डॅमेज. सोडला तर एकदम मस्तपैकी जाऊ शकतो. आणि फक्त ही जी स्केल आहे ना ती थोडीशी घासली गेली आहे त्याची. म्हणजे एक प्रकारचा वरखडा कसा आपल्याला बसतो, वरखडता आपल्याला, तसं झालेलं आहे. डॅमेज नाही आहे तो कुठल्याही प्रकारे. त्यामुळे तो व्यवस्थित निसर्गामध्ये राहू शकतो. आणि जास्त काय असं जखम वगैरे पण नाही कुठे. फक्त हे जे स्केल आहे ना त्यांची, ही स्केल त्याची निघली. स्केल त्याला सेफ्टीसाठीच दिलेली आहे. सापांना 2 त्वचेच्या लेअर असतात. खालून जाडसर असते ही वाली आणि वरती एक ही असते. तर थोड्या दिवसांनी तो स्वतःच ज्यावेळेस त्याची कात काढेल त्यावेळेस तो अजून एकदम ओके होऊन जाईल. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने वाचला गेलाय. खूप चावत होता आधी, आता पूर्णपणे शांत झालाय. त्याला पण कळालंय की आपण त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही दिलेला आणि आपण तसा एक जीव वाचवलाय म्हणून. तर खूप आता शांत बसलाय. बघू शकता तुम्ही किती निवांत. वरती बंगल्यात होता. हा, मग आम्ही पाईपामध्ये निघून जाईल का? हा, त्याला मोकळं भेटन तर जरा नाही. ठीक आहे, मग आपण याला पाणी पाजून इकडे पलीकडे सोडूयात ना. चालेल. है की नाही? पलीकडे ना इकडे सोडलं तरी चालेल. चालेल ना, काही हरकत नाही. बिनविषारी आहे, विषारी नाही. आला असेल चुकून. ते बाथरूमचं कुठेतरी पाईप वगैरे आउटलेट असेल आणि तिथून तो घुसला आणि तिकडून वर आला. आपला परिसर असा आहे की साप आता मला ते 4-5 दिवसापासून दिसत होता पण खाली. हा, आणि आज तिकडे वरती भेटला. हा ना. अरे जीव तर तुम्हीच वाचवलाय खरं म्हणजे सांगायला गेलं. हा, नाही, जीव वाचवणं मारणं हे तुमच्या हातात आहे. आम्ही तर काय पकडायचं काम करतो. खरं पहिले कसा अटॅक करत होता, आता अटॅक नाही. आता नाही करायचं ना. आता त्याला कळलं किती जरी तुम्हाला त्यांनी हे नाही केलं. नाही, आता नाही करणार. पण ही जाळी एवढी जाड आहे ना, नाही कटत. ती पातळ स्टील नाही, एकदम चांगल्या हाय क्वालिटीचं मटेरियल आहे. हा, त्याच्यामुळे ती तुटली नाही आपल्या पकडीने. पाणी तिकडून आणलं. हा, त्याला काय करू आपण, थोडं पाणी पाजू आणि इथेच. हे बघा कसं पाणी पितोय बघा. आता लांब थांबा थोडंसं. हे बघा कसं पाणी पितोय. लांब थांबा, तसं पिणार नाही आहो तो. तो घाबरला. त्याच्या मसल्स बघा हलतात ते का. झालं त्याचे 2-3च घोट पिले त्याने. खाली पिना आता तो पितोय खाली. हे बघा, तुम्ही हलू नका जास्त. हे बघा मसल्स फुगतात का डोक्याच्या वरती. मित्रांनो तुम्ही पण बघा साप कसं पाणी पितोय.
त्याच्या ज्या पाठीमागच्या मसल्स आहे ना त्या अशा तुम्हाला थोड्याशा फुगताना दिसतील. थोडंसं झूम करा. हे बघा ते एकदम असं नॉर्मली आपण कसं पाणी पिताना आपले पोटांचा भाग घालतो. चलो चला, खूप आनंद घेतला आता पाण्याचा. चला नाही यायचं बाहेर पाण्यातून, लहान आहे ना तो. सोड इथे इथे पण ना तो मोमेंट कशी करतोय ते. गेलो आहे. खूप बरं वाटलं बघा. आपल्या असं वाटत होतं आम्हाला की ती बिचारे मरतच आता.